नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या ऑडिओमध्ये आपण 200 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव खालीलपैकी कोणते होते? राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहांचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिस क्लर्क वसतिगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मंडालेचा तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डोंगरीच्या तुरुंगामधले 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गो ग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, शोक झास्कर गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? शोक झास्कर गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जम्मू काश्मीर राज्यामध्ये सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिनाब नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये खालीलपैकी किती अँग्लो इंडियन सदस्य हे नेमले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, जलमणी योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? जलमणी योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, अकोला ही पाणबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? अकोला ही पाणबुडी भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आपल्याला या ठिकाणी सेटचे फुल फॉर्म सांगायचा आहे. सेटचे योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्पेशल इकॉनॉमिक झोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विजय तेंडुलकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अर्न अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र भरती एक्झाम आणि महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस आपल्या या ठिकाणी ऑफर्स असतील. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता आपल्याकडे कोणकोणत्या बॅच कोर्स अवेलेबल असतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बॅच असेल ध्येय बॅच फॉर राज्यसेवा प्रिलिम्स एक्झाम 2022, बॅच क्रमांक 8 राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आपल्याकडे 6 एप्रिल पासून बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यसेवा परीक्षा असेल, PSI परीक्षा असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंटल परीक्षा असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन, सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 15 मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नायसिनचा अभाव निर्माण होतो. या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा ही प्रामुख्याने आढळते? कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तांबडी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणती नदी ही कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नील ॲर्मस्ट्रॉंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे? मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1875 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वी.स. पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दृष्टिदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? दृष्टिदान दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 10 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्यांना खालीलपैकी काय म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लू वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होते? अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोहित मानस धनसगिरी या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? लोहित मानस धनसगिरी या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशामधील तेल शुद्धीकरण कारखाना नोंदमती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? देशामधला तेल शुद्धीकरण कारखाना नोंदमती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारताची दुसरी अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे जी कॅनडाच्या सहकार्याने उभी? भारताची दुसरी अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची दुसरी अणुभट्टी सायरस या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 9 कृषी हवामान विभाग या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे सन 1999 रोजी झाली होती? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे सन 1999 रोजी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली जिल्हा या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 37 बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 39 ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 41 रूरकेला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 42 कामाख्या हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कामाख्या मंदिर हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 43 मिझोरम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मिझोरम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऐझवाल या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 44 बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1911 या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 45 इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 46 खोपोली हा महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली हा महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 47 देसाईगंज हा बांबूच्या लगद्यापासून कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देसाईगंज हा बांबूच्या लगद्यापासून कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 49 बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1927 या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 50 प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण या ठिकाणी गॅस रोईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 2 लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲनोमिया या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 5 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 6 PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले होते. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले गीत आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शिव थापा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे. सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला खाडीचा प्रदेश आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गिर हे भारतामधले नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. गिर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पागा आपल्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पागा या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चीन आपल्या देशाची योग्य राजधानी सांगायची आहे. चीन या देशाची खालीलपैकी योग्य राजधानी खालीलपैकी कोणती होईल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बीजिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बांबू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती. नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते. बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधित आहे. पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कथक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे. हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत. श्रीरंगपट्टणम व तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदुराई तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे? केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, मारिया गोंड आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा हा उपयोग केला जातो? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू हा मिळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, इलेक्ट्रॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, भीमाशंकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलेले मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली प्रणाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, PDF आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. PDFचे या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता आहे? सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सर्वात वेगवान प्रिंटर लेझर प्रिंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, एरोनॉटिक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 25 वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला शोध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्राची एकूण खालीलपैकी किती एकूण लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 82.3% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 घर आपल्या ठिकाणी समानार्थी शब्द ओळखायचा आहे. घर या शब्दाला खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सदन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा आपल्या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 उखळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे याचा योग्य पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्तुती आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. स्तुती या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निंदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्वी कधी घडले नाही आपला शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. पूर्वी कधी घडले नाही यांच्यासाठी आपला योग्य शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अभूतपूर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल.